मला एक गोष्ट खरं खरं सांगायची बरं का, तुमचा स्टॉप लॉस असा कधी लागलाय का हो की तुम्ही बाय केला, मार्केट खाली आलं, तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, लिटरली पुढच्या कॅन्डल पासून मार्केट तुमच्या डायरेक्शन मध्ये धावायला लागलं आणि मग आपण म्हणतो अरे मार्केट नाही, माझा स्टॉप लॉस आज हंट केला. पण तुम्हाला सांगू, खरंच मार्केट तुमचा पर्सनल स्टॉप लॉस पाहत होता का, की आपला स्टॉप लॉस चुकीच्या जागी होता? आणि जर फक्त हा योगायोग नसेल तर सिम्पली एक गोष्ट आहे, लिक्विडिटी, ऑब्वियस आपल्या लेवल्स, व्हॉलॅटिलिटी आणि मार्केट स्ट्रक्चर यांचा यात काही संबंध आहे का? आणि आज आपण हे भावनेवर नाही तर एक सिंपल चार्टवर समजून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला एक अशी स्टॉप लॉस फ्रेमवर्क देणार आहे ना, जी प्रत्येक इंट्राडे किंवा ऑप्शन ट्रेड घेण्याआधी तुम्हाला वापरता येईल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपलं सहर्ष स्वागत करतो तुमच्या हक्काच्या मराठी चॅनलवर. आजचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे, कारण स्टॉप लॉस बद्दल ट्रेडरच्या मनात दोन एक्स्ट्रीम्स असतात. आणि याच्यामध्ये काय होतं, एक ग्रुप काय म्हणतो माहितीये का, अरे स्टॉप लॉस लावला ना की तो नक्कीच हंट होतो. आणि दुसरा एक ग्रुप म्हणतो याच्यामध्ये स्टॉप लॉस काहीच कामाचा नाहीये, त्याचा काहीच उपयोग नसतो. आता दोघांचं योग्य कोण आणि अयोग्य कोण याच्यापेक्षा एक सिंपल गोष्ट सांगेल की दोन्ही अप्रोच चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. कारण स्टॉप लॉस हा प्रेडिक्शन नाहीये, तो तुमच्या ट्रेड आयडियाची एक इनव्हॅलिडेशन लेवल आहे. म्हणजे काय समजून सांगतो, ज्या प्राइसवर तुमचा ओरिजिनल थेसिस व्हॅलिड राहतच नाहीये. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात आधी एक माहिती क्लिअर करूया, मार्केट तुमचा इंडिव्हिज्युअल स्टॉप लॉस पाहत बसला आहे असं समजणं हे सिंपली चुकीचं आहे, लक्षात ठेवा. पण ट्रेडर्स एकसारखे सिंपली, आता हे काय होतं बघा, ह्याच्यामध्ये आपल्या मनात बऱ्याच वेळेला विचारतो काय हिट होतात. सिंपल गोष्ट आहे ना, ट्रेडर्स काय करतात तर एकसारखे नॉर्मल चार्ट पाहत असतात, म्हणून अनेक लोकांचे स्टॉप लॉस हे नॅचरली एकाच प्रकारच्या ऑब्वियस लेवलच्या आसपास क्लस्टर होऊ शकतात. मग आपण काय पाहतो बघा, प्रिव्हियस लो पाहतो, स्विंग लो, सपोर्ट कुठे आहे, राऊंड नंबर आहे का, ट्रेंड लाईन वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या असतात त्या पाहतो. आणि अशा ठिकाणी नॉर्मली ह्या स्टॉप लॉस मुळे लिक्विडिटी तयार होऊ शकते. पहिला मुद्दा क्लिअर. ओके, त्याच्यामुळे काय होतं, प्राइस एखाद्या ऑब्वियस लेवलच्या पलीकडे जाऊन पुन्हा रिव्हर्स झाला तर त्याला लिक्विडिटी स्वीप किंवा स्टॉप लॉस रनिंग किंवा फॉल्स ब्रेकआउट अशा कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला अनालाइज करता येतं, बरोबर. पण प्रत्येक स्टॉप लॉस हिट म्हणजे इन्स्टिट्यूशनल स्टॉप लॉस हंटिंग आहे असा निष्कर्ष काढायचा नाही, कारण त्याचा काही उपयोग नाहीये. आता एक साधं सिंपल आपण प्रॅक्टिकली बघूया, एक समजून घ्या. समजा आत्ताच्या कंडिशनला निफ्टीला सपोर्ट आहे 25,000, बरोबर, आणि प्राइस 25,000च्या आसपास ट्रेड करते, कधी 25,080, 25,040 किंवा 25,000च्या आसपास त्याच्यामध्ये. आणि 24,970 हा आपल्यासाठी काय सपोर्ट लेवल आहे आणि मार्केटने तो ब्रेक केला, बरोबर. आणि 25,020, 25,080, 25,140 ही लेवल आली. आता काय झालं पहा, सपोर्ट तर 25,000 होता. आता अनेक ट्रेडर लॉंग असतील तर त्यांचे स्टॉप लॉस हे सपोर्टच्या आसपास किंवा खाली असू शकतात. प्राइस 25,000च्या खाली गेला तर स्टॉप लॉस ट्रिगर झाले. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, याच्यामध्ये प्राइस खाली ऍक्सेप्ट झाला नाही, तो पुन्हा 25,000च्या वर आला आणि मग रॅली सुरू झाली. हे आपण पॉसिबल लिक्विड स्वीप किंवा फेल्ड ब्रेकआउट म्हणून पण याच्यामध्ये पाहू शकतो. समजून घ्या, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. शेवटपर्यंत तुम्हाला कित्येक कॉन्सेप्ट क्लिअर होतील जे तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायला प्रॉपरली गाईड करतील. आता एक सिंपल कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, फक्त वीक झाली म्हणून रिव्हर्सल ट्रेड अजिबात नका घेऊ, कारण स्वीप प्लस रिक्लेमिंग प्लस कन्फर्मेशन हा अप्रोच अधिक डिसिप्लिन असतो आणि त्याच्यावर फोकस करावा. आता सिंपल आहे, रिअल ब्रेकडाऊन कसे आपण याच्यामध्ये शोधणार तर सिंपल आहे, सपोर्ट ब्रेक झाला, कॅन्डलच्या क्लोजच्या खाली गेली प्राइस, त्याच्यामध्ये प्राइस ऍक्सेप्ट बिलो लेवल जर प्राइस देते पण ऍक्सेप्ट केलं आणि रिटेस्ट फेल झालं याच्यामध्ये, तर काय होईल याच्यामध्ये, तर तुमची रॅली नॉर्मली कंटिन्यू होऊ शकते. आता पॉसिबल लिक्विडिटी स्वीप हा कसा असतो याच्यामध्ये बघा, तर तो पण तुम्हाला समजून सांगतो सिंपली याच्यामध्ये. म्हणजे समजा सपोर्ट ब्रेक झाला, त्याच्यानंतर काय झालं याच्यामध्ये की तुमची वीक बनली खालच्या साईडला, एक बिलो साईड वीक बनेल आणि त्याने ते फास्ट रिक्लेम केलं, पुन्हा बुलिश कन्फर्मेशन आलं, रिव्हर्सल झालं त्याच्यामध्ये. आता काय होईल, हे सगळं झाल्यावर, हे सगळं झालं म्हणून फक्त लेवल ब्रेक झाला हे पुरेसं अजिबात नसतं. याच्यामध्ये ब्रेक प्लस ऍक्सेप्टन्स आणि याच्यामध्ये ब्रेक प्लस रिजेक्शन हा फरक याच्यामध्ये आपल्याला नेहमी कळला पाहिजे, जो दोन्ही गोष्टींमध्ये गरजेचा होता. हा आता थांबा, तरी पण डोक्यावर जात असेल काळजी करून अजून थोडं सोपं करून सांगतो याच्यामध्ये. आता दुसरं महत्वाचं कारण, कधी कधी स्टॉप लॉस हंट हा काही फंडा नसतो याच्यामध्ये, तुमचा स्टॉप फक्त खूप टाईट असतो. लक्षात ठेवा, टाईट स्टॉप लॉस आपण बऱ्याच वेळेला ठेवतो. समजून सांगतो, निफ्टीचा 15 मिनिटचा सेटअप तुम्ही पाहिला,
जसं आपण बऱ्याच वेळा शिकवतो किंवा तुम्ही वापरत असाल. आता तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री भेटते, पण तुम्ही काय केलं, 1 मिनिटच्या चार्टवर 500 रिस्क ठेवण्यासाठी स्टॉप लॉस खूप सारा जवळ ठेवला. का? तर तुम्हाला रिस्क जास्त वाटत होती कॅन्डलनुसार, म्हणून तुम्ही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला म्हणून स्टॉप लॉस ठेवला. आता नॉर्मल इंट्राडे फ्लक्च्युएशन जर आली तर काय होईल, स्टॉप लॉस क्विकली हिट होऊन जाईल आणि 15 मिनिटाचा ट्रेंड अजूनही तुम्हाला तिकडे बुलिश दिसेल. इथे काय झालं की तुमचा स्टॉप लॉस ज्या टाइम फ्रेमच्या नॉईजवर ठेवला होता ना तुम्ही, आणि सिम्पली गोष्ट तुम्ही जो काही ट्रेड घेतला होता त्याच्या टाइमच्या आसपास तो काय झाला, याच्यामध्ये अलाइन आहे का, हा प्रश्न आपण कधीच विचारत नाही, कारण आपण बघतोय 15 मिनिटांनी ठेवतोय दुसऱ्या टाइम फ्रेम. त्यामुळे हा पहिला चूक होते, त्याच्यावर काम करा. माझ्या मते स्टॉप लॉस मध्ये सगळ्यात डेंजरस मिस्टेक ही आहे की मला फक्त 1000चाच लॉस घ्यायचा आहे. ओके, हा एका लेवलला कंडिशनल बरोबर आहे, परंतु तो कॅन्डल नुसार बरोबर नाही होऊ शकत, कारण चार्ट काही सांगत असला तर त्या अमाऊंट मध्ये स्टॉप लॉस आपण डायरेक्टली बसवत असतो आणि त्याच्यामुळे तो हिट होतो. बरोबर. आता प्रोफेशनल ट्रेडरचा सिक्वेन्स थोडासा उलटा असतो. म्हणजे काय, करेक्ट सिक्वेन्स कसा ठेवतील, ते पहिल्यांदा एक ट्रेड आयडिया तयार करते, म्हणजे त्यांना एक वाटेल, त्याच्यानंतर ना एक इनव्हॅलिडेशन लेवल ठरेल, म्हणजे याच्या खाली गेला तर माझा सेटअप हा इनव्हॅलिड होईल. त्याच्यानंतर मग ते स्टॉप लॉस एक डिस्टन्स तयार करते, ठरवतील की इथे ते माझी पोझिशन मला एक्झिट करायची. त्याच्यानंतर मी ठरवेल माझ्या पोझिशनचं साईज काय असला पाहिजे, कारण हे इम्पॉर्टंट येतं तुमच्यासाठी पण. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, तर पहिल्यांदा टेक्निकल लेवल्स, नंतर रिस्क आणि शेवटी क्वांटिटी. आपण उलट करतो, आपण आधी क्वांटिटी ठरवतो व ते चुकी याच्यामध्ये. समजा तुम्ही हायर हाय किंवा याच्यामध्ये हायर लो स्ट्रक्चर जवळ बाय केलं, चार्ट पाहिला, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या चार्टवर तिन्ही लेवल दिसतील, हायर हाय बनलाय, हायर लो बनलाय, हा तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री केली. तुमचा ट्रेड थेसिस इथे कुठे इन्व्हॉल्व होतो लक्षात ठेवा, तर हायर लोच्या मिनिंगफुल ब्रीचवर. सिंपल गोष्ट याच्यामध्ये असते, समजा एसएल हा काय बिलो एका स्ट्रक्चरल इन्व्हॅलिडेशनच्या खाली बनवलेला तुम्ही याच्यामध्ये, म्हणजे एका शॉर्ट ट्रेड तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचा आहे, लोअर हाय बनवलाय किंवा लोअर लो बनवलाय, त्याच्यानुसार आपण एंट्री घेतली आणि ते स्टॉप लॉस अबो एखाद्या स्ट्रक्चरल, ते जे स्ट्रक्चर बनलंय लोअर लोचं, त्याच्या इन्व्हॅलिडेशनच्या वरती मी ठेवला. इन्व्हॅलिडेशन म्हणजे काय, त्याच्यावरती माझी पोझिशन स्क्रॅप होऊन जाते. आता हे होतं त्याच्यामुळे आपण तिथे अडकतो, कारण स्टॉप लॉस म्हणजे आर्बिट्ररी पर्सेंटेज नाहीये, स्टॉप लॉस म्हणजे ट्रेड चुकीची ठरवण्याची जागा आहे. बरोबर. आता मित्रांनो, आणखी एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, स्ट्रक्चर बेस्ड स्टॉप लॉस खरंच चांगला आहे का, समजून घेऊया. समजा एका लेवलच्या अगदी एक टिक खाली स्टॉप लॉस ठेवणंही योग्य असेलच असं अजिबात नसतं याच्यामध्ये, कारण नॉर्मल प्राइस ही नॉईज आणि व्हॉलॅटिलिटीमुळे लेवलच्या थोडा ब्रीच होऊ शकते. बरोबर. याच्यामध्ये साधं सिंपल, तुम्ही समजा चार्टवर जरी बघितलं, याच्यामध्ये समजा निफ्टीला सपोर्ट आहे 25,000 आणि तुम्ही स्टॉप लॉस ठेवता त्याच्यामध्ये 24,990. आता याच्यामध्ये काय होईल, स्ट्रक्चर बनतंय प्लस रिझनेबल व्हॉलॅटिलिटी बप्पर आहे का याच्यामध्ये, कारण त्याची व्हॉलॅटिलिटी ऑलरेडी जास्त राहणार आहे. कारण बप्पर किती ठेवला पाहिजे, जो गॅप आहे तुमच्या याच्यामध्ये, हे इन्स्ट्रुमेंट कुठलं वापरताय, म्हणजे तुम्ही कशात ट्रेड करताय, तुमची टाइम फ्रेम किती, 5 मिनिट, 15 मिनिट, हवरली, डेली, आणि त्या स्क्रिप्टच्या व्हॉलॅटिलिटीवर डिपेंड असतं. ओके. प्लस एक युनिव्हर्सल 5 पॉईंट किंवा 10 पॉईंट रूल सगळ्याच मार्केटला लागू होत नाही. म्हणजे बरेच जण असतात ना, आम्ही 10 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस घेतो, हे ऑलवेज नाही चालत. मार्केटमध्ये जर गॅप अप झाला तर ते फेल होऊ शकतं. बरोबर. सिंपल गोष्ट समजते तुम्हाला अगदी डिटेल. आता आणखी एक मुद्दा सांगतो, ऑप्शन ट्रेडरसाठी एक मोठी चूक असते, तुम्ही निफ्टीचा सेटअप ट्रेड करत आहात पण स्टॉप लॉस फक्त ऑप्शन प्रीमियमवर ठेवला. ऑप्शन ट्रेडिंग करता तर लक्ष देऊ नाही का. आता याच्यामध्ये एक उदाहरण पण देऊन सांगतो. समजा निफ्टीचं स्ट्रक्चर, निफ्टी तुम्ही पाहताय, तुम्हाला असं वाटतं निफ्टी आज बुलिश आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये 25,000चा जो काही कॉल आहे त्याचा प्रीमियम 150 रुपये. बरोबर. परंतु काय झाला, तो प्रीमियम धड दिशेने पडला, 150 वरून डायरेक्ट 120 पर्यंत आला आणि ट्रेडरने एक्झिट केली, तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडला. परंतु निफ्टीचं जे स्ट्रक्चर आहे अजून इंटॅक्ट आहे, निफ्टी तिथेच उभा आहे, खूप सारा हल्लेला नाहीये. आता इथे कसा प्रश्न येतो, लक्षात द्या की तुमचा अंडरलाइंग ट्रेड थेसिस इनव्हॅलिड झाला आहे का, की फक्त ऑप्शन प्रीमियम मध्ये मुवमेंट आली. कारण हे दोन गोष्टी आहेत, ह्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. कारण ऑप्शन प्रीमियम हा वेगळा घटक आहे याच्यामध्ये, तो ठरतो कशावर, डेल्टा, थीटा, आय व्ही आणि अंडरलाइंग मुवमेंट, याचा सगळा मिक्स परिणाम म्हणजे तुमच्या ऑप्शनचा प्रीमियम असतो. त्याच्यामुळे काही स्ट्रॅटेजीजमध्ये अंडरलाइंग चार्ट प्लस ऑप्शन प्रीमियमचं बिहेवियर दोन्ही समजून घ्या. सिंपल गोष्ट आहे, नाहीतर अडकू नका त्याच्यामध्ये. आता याचा अर्थ प्रीमियम स्टॉप लॉस कधीच वापरायचा नाही असं आहे का हो? नक्कीच नाहीये. तुम्ही कोणता स्टॉप लॉस वापरत आहात आणि तो कशाला इनव्हॅलिडेट करतोय हे आधी स्पष्ट असलं पाहिजे. आणि इनव्हॅलिडेशन तुम्हाला जेव्हा क्लिअर होईल तेव्हा तुमचे चुकीचे स्टॉप लॉस बंद होतील. आता
सिंपल आहे. आता हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली सांगतो क्विकली काही स्टेप्समध्ये लक्ष देऊ नाही का. पहिली गोष्ट मी एक स्टेप फॉलो करेल याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पहिली प्रोसेस अशी असेल किंवा पहिली स्टेप असे असेल याच्यामध्ये मी विचार करेल कुठल्याही ट्रेडमध्ये एंट्री करताना व्हाय आय एम एंटरिंग, म्हणजे याच्यामध्ये ट्रेड थेसिस एका सेंटेन्समध्ये स्वतःला सांगा. समजा की रेजिस्टन्स ब्रेकआउट केल्यानंतर किंवा व्हॉल्यूम कन्फर्मेशन घेऊन मी त्याच्यामध्ये एंट्री करणार हे तुमच्याकडे क्लिअर पाहिजे. दुसरी गोष्ट फेअर इज द थेसिस इनव्हॅलिड, म्हणजे मी जो काय आता प्लॅन केला एंट्री करायचा तो इनव्हॅलिड कुठे राहील, म्हणजे प्राइस कुठे गेला तर माझा सेटअप चुकीचा येईल, म्हणजे अमुक अमुक लेवल असेल, मग सपोर्ट कॅन्डलची लेवल जे काय असेल ते तुम्ही आधी ठरवा. तिसरी स्टेप अशी ठरवा याच्यामध्ये स्टॉप लॉस लावताना की ऍड लॉजिकल बफर. याच्यामध्ये आपल्याला खूप सारा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे नॉर्मल नॉईज किती बघा. एखादी कॅन्डल एका मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये नॉर्मली किती व्हॉलेटाईल आहे, ओके, आणि त्याची व्हॉलेटिलिटी कन्सिडर करूनच स्टॉप लॉस ठेवा. म्हणजे निफ्टी ट्रेड करताय आणि तिथे 20-30 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवताय इंडेक्सनुसार, तर तो विचार करा हा नॉर्मल व्हॉलेटिलिटी त्याची 50-60 पॉईंट राहते, तो आरामात हिट करू शकतो. तर हा बफर पॉईंट त्याच्यामध्ये काढणं गरजेचं आहे. 4 नंबरची स्टेप कॅल्क्युलेट पोझिशन साईज. नेहमी म्हणजे रिस्क मोठा असेल तर क्वांटिटी कमी करा. सिंपल गोष्ट आहे, आपण रिस्क मोठी असताना क्वांटिटी वाढवतो म्हणून फसतो. 5 नंबरची स्टेप आहे ती म्हणजे नेवर मूव द स्टॉप टू अवॉइड अ लॉस. म्हणजे ट्रेड इनव्हॅलिड झाल्यावर लॉस ऍक्सेप्ट करा. माझा चुकली प्रोसेस, आपण त्याचे लॉस ऍक्सेप्ट करून बाहेर पडणं नेहमी फायदेशीर असतं. आता पुढच्या वेळी तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर स्क्रीनशॉट त्याचा डिलीट करू नका किंवा त्याच्या बाहेर पडू नका. सिम्पली आहे याच्यामध्ये तो चार्ट सेव्ह करा, बरोबर, आणि सेव्ह करून 5 प्रश्न क्विकली संध्याकाळी तुम्ही स्वतःला विचारा. म्हणजे काय, पहिला प्रश्न लिहून घ्या ही गोष्ट याच्यामध्ये, माझी एंट्री कुठे होती. दुसरा प्रश्न, माझा ओरिजिनल थेसिस ट्रेड घेताना काय होता. तिसरा प्रश्न स्वतःला विचारा, स्टॉप लॉस टेक्निकली इनव्हॅलिडेशन वर होता का, म्हणजे त्याच्या खाली खरोखर ऍक्च्युअली त्याची लेवल संपून जाणार होती असं होतं का, आणि प्राइसने लेवल रिजेक्ट केला की ऍक्सेप्ट केला, आणि जर पुन्हा तोच सेटअप आला तर मी काय बदलणार. समजा तुम्ही आज फसला, उद्या पण तसंच होऊ शकतं ना, तर त्याला मी काय करेल हे जर तुम्ही त्या दिवशी क्लिअर केलं आणि हा एक्झरसाइज 20 ते 30 ट्रेड केल्यानंतर ना तुम्हाला एक पॅटर्न दाखवायला सुरुवात करेल जो तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढेल. तुमचे स्टॉप लॉस वास्तवात हंट होत आहेत का की ते तुम्ही चुकीच्या जागी ठेवत आहात हे तुमचं तुम्हाला ऑटोमॅटिकली क्लिअर होणार आहे. सिंपल समजली प्रोसेस. आता सिंपल स्टॉप लॉस ठेवायचे याच्यासाठी मी 3 सिंपल स्टॉप लॉसच्या प्रोसेस सांगतो. तिन्ही प्रोसेस वेगवेगळे आहेत. पहिली प्रोसेस लक्ष देऊ नाही का, गुड लॉस. म्हणजे काय, सिंपल आहे, तुम्ही एखादा एंट्री घेतली एक सेटअप नुसार, त्याच्यानुसार एक स्टॉप लॉस ठेवली. आता इथे काय होतं, बऱ्याच वेळा सेटअप अगदी क्लीन असतो, प्रॉपर स्टॉप लॉस पण ठेवला होता, परंतु मार्केट इनव्हॅलिड झालं, अचानक मोमेंटाने स्टॉप लॉस हिट झालं. ऍक्सेप्ट करा, ओके, कारण प्रत्येक वेळीच काही चुकीचं होणार नाहीये. ऍक्सेप्ट करा, कारण तिथे असं होऊ शकतं. दुसरी गोष्ट बॅड लॉस आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, म्हणजे एंट्रीज वीक होती किंवा स्टॉप लॉस हा रॅन्डम लावला होता. तर असं जेव्हा होतं, एंट्री प्रॉपर नसताना आपण एंट्री केल्यानंतर प्राइस फिरली, तर शिका की तिथे माझा सेटअप मध्ये मी काय पाहिलं नव्हतं किंवा स्टॉप लॉस काय लेवलला ठेवला होता. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे अननेसेसरी लॉस. याच्यामध्ये काय होतं की सेटअप व्हॅलिड होता पण आपण स्टॉप लॉस चुकीच्या जागी ठेवला होता किंवा इमोशन्स मध्ये तो पटकन मूव्ह करून टाकला आणि प्राइस परत खाली आली, हिट केली, प्राइस वर गेली. तर सिंपल प्रोसेस इथे फिक्स करा की तो कधी शिफ्ट करायचा आहे, कधी शिफ्ट नाही करायचा, किती प्रॉफिट नंतर मला याच्यामध्ये शिफ्टिंग करायचंय. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा एका चांगल्या लेवलला जाल. कारण प्रोफेशनल ट्रेडरचा उद्देश हा 0 लॉस असणं अजिबात नसतो, लक्षात ठेवा. तर त्याचं एक सिंपल काम असतं, अननेसेसरी लॉसेस हे कमी करणं, आणि हा उद्देश तुमचा असेल ना तर तुम्हीही मार्केटमध्ये विन विन सिच्युएशनला राहताल. म्हणून स्टॉप लॉस हिट झाला म्हणजे मार्केटने मला फसवलं हा विचार आजपासून सोडून टाका. स्वतःला विचारा, माझा ट्रेड आयडिया कुठे इनव्हॅलिड होत होता, माझा स्टॉप लॉस तिथे का होता, माझी पोझिशन साईज त्या स्टॉप लॉसला सपोर्ट करत होती का, आणि प्राइसने लेवल खरंच ब्रेक केला का की फक्त लिक्विडिटी स्वीप करून पुन्हा रिक्लेम केला. या 4 प्रश्नांची उत्तर जर तुमच्या ट्रेडिंग जर्नलमध्ये ठेवली, तुम्ही त्याच्यावर तुम्ही काम केलं तर खूप मोठा फरक तुमच्यामध्ये आजपासून पडायला सुरुवात होईल. आणि आता एक चॅलेंज घेऊ आपण याच्यामध्ये, तुमच्या मागच्या 20 स्टॉप लॉस ट्रेडकडे जावा, ते ट्रेड शोधा आणि त्याच्या समोर प्रत्येकानं ह्याच्यापैकी एक वाक्य लिहायचंय. म्हणजे त्याच्यामधलं तुमचं काय चुकलं, स्ट्रक्चर, नॉईजमुळे हिट झाला, अर्ली एंट्री घेतली होती, रॉंग स्टॉप लॉस ठेवला होता,
ट्रेड इन्व्हॅल्युएशन झालं. आता याच्यापैकी तुम्ही जेव्हा काही लिहिताल आणि मग बघा तुमचा खरा प्रॉब्लेम काय आहे आणि ते तुमचं तुम्हाला संपेल. तुम्हाला दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाहीये. आणि जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असंच इंटरेस्टिंग इंट्राडे, ऑप्शन्स ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग याच्याविषयी डिटेलमध्ये शिकायचं असेल तर चॅनलला क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओला जेव्हा 50,000 व्ह्यूज येतील तेव्हा याच्या रिगार्डिंग मी आणखीन एक बेस्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला आणखी याच्यामध्ये स्वतःला ग्रो करता येईल, स्वतःला चांगलं नॉलेजेबल करता येईल. व्हिडिओ कसा वाटला हे प्रत्येकाने सांगायचं. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी स्वतः आन्सर करणार आहे. आणि तुम्हालाही ऑफलाईन सेशन्स असतील, ऑनलाईन कोर्सेस असतील, हे शिकायचं असेल तर आजच 880 280 90 90ला कॉल करा. आमची टीम तुम्हाला प्रॉपरली गाईड करेल. पुन्हा भेटूया असेच नॉलेजेबल व्हिडिओ पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.